पुढे जाऊयात। राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माहिती दिली आहे। उद्या अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून यादी जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आणि त्यामुळे आता 30 जुलैच्या आत कर्जमाफी मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे। प्रयत्न आहे की उद्या पहिली यादी जी आहे ती जाहीर व्हावी। आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या संदर्भात प्रयत्न केलेला आहे आणि शक्यतोवर उद्या दादांच्या जयंतीचं औचित्य साधून ही यादी यावी हा प्रयत्न आम्ही करू। अशा प्रकारचं माझं आव्हान आहे। प्रयत्न आहे की उद्या पहिली यादी जी आहे ती जाहीर व्हावी। आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या संदर्भात प्रयत्न केलेला आहे आणि शक्यतोवर उद्या दादांच्या जयंतीचं औचित्य साधून ही यादी यावी हा प्रयत्न आम्ही करू। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, काय अधिकची माहिती प्राप्त झाली का तुम्हाला या आंदोलनाच्या बाबतीत? बघा, असं आहे की लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे। केवळ लोकशाहीमध्ये आंदोलन करतानाही संविधानाने दिलेले हक्क आणि त्यासोबत संविधानाने टाकलेली जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। कोणीही परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतिपूर्ण आंदोलन करत असेल तर अशा आंदोलनाला परवानगी पण दिली जाईल आणि अशी आंदोलनं करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे। जाणीवपूर्वक राजकीय अशांतता तयार करण्याकरता बिना परवानगी आंदोलनं करणे, हिंसा करणे हे मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य नाही। त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल। सजा प्रवृत्ती यासाठी प्रयत्न करतात, काही चुकीच्या प्रवृत्ती आहेत का यामध्ये? कारण दिल्लीत असेल, मुंबईत देखील असेल पद्धतीने बघा, एक गोष्ट तर निश्चित आहे की कुठलंही आंदोलन आपण बघितलं, ज्यावेळेस आंदोलन फेसलेस असतं त्यावेळी काही प्रवृत्ती त्या आंदोलनात शिरतच असतात आणि त्या प्रवृत्ती त्या आंदोलनाचा फायदा घेऊन त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलीही स्वार्थ कशी आपल्याला पूर्ण करता येतील असा प्रयत्न करत असतात। तर दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं, अनेक राजकीय पक्ष त्यामध्ये आपली पोळी कशी भाजता येईल हा प्रयत्न करतायत। अनेक अशा संघटना की ज्या संघटनांचा या विषयाशी घेणं देणं नाही आहे, पण अराजकता कशी तयार करता येईल त्याचाही प्रयत्न करतायत। ज्यावेळी फेसलेस आंदोलन असतं त्यावेळी आपण दिल्लीमध्ये देखील बघितलं की कशा प्रकारे नेतृत्वहीन अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली। पोलिसांच्या गाड्या फोडणं असेल, गाड्या उलटवणं असेल, पोलिसांवर दगडफेक असेल, अशा अनेक गोष्टी घडल्या। तर एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की कुठल्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीचार्ज करणं हे कधीच आवडत नाही। पण काल आपण बघितलं असेल ज्या प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती, जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक अशा गोष्टी त्या ठिकाणी घडल्या असत्या। पोलिसांनी मोठा संयम देखील दाखवलेला आहे आणि अर्थातच अशा प्रकारचं आंदोलन हे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्हावं यापुरतं जेवढं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तेवढी कारवाई ही पोलिसांनी केली आहे। मला असं वाटतं की याच्या खोलात जर आपण गेलो तर मी काही सगळ्या आंदोलकांवर त्या ठिकाणी कुठलाही आरोप करू इच्छित नाही। काही लोक चांगल्या भावनेने देखील करत असतील, पण हे निश्चित आहे की त्याच्यात असे लोकही घुसलेले आहेत की ज्यांना आपला स्वार्थ साधायचा आहे, ज्यांना या नीटशी काही घेणं देणं नाहीये, ज्यांना केवळ अराजकता तयार करायची। महत्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये चर्चा झाली, ती म्हणजे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या संदर्भात जी काही घटना घडली आणि ते त्या ठिकाणी आपल्यातनं निघून गेले त्याच्या तपासाच्या संदर्भात पहिल्यांदा तर
या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो की 2 प्रकारे तपास चाललेला आहे. एक प्रकार CID करते, दुसरं आपल्याला माहिती आहे की AAIB करते. एक मुद्दा या ठिकाणी आला की आपण CBIला लिहिलं होतं, मग CBIने इन्क्वायरी का घेतली नाही. CBIने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की AAIBचा जो रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट यातला महत्त्वाचा आहे. तो आल्यानंतरच हा तपास आम्ही घेऊ शकतो, त्याच्या आधी आम्ही काही घेणार नाही. त्यामुळे त्याची आपण वाट पाहतोय. याच्यामध्ये आत्तापर्यंत CIDने जो तपास केला आहे, त्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींसोबत एक शंका पायलट सुमित कपूर यांच्याबद्दलही होती. त्यांचं बँक खातं, इन्शुरन्स पॉलिसी, शेअर मार्केटमधली गुंतवणूक हे सगळं काही तपासलेलं आहे, पण त्यात कुठलंही काही संशयास्पद आढळलेलं नाही. बाकी सगळे जेवढे फुटेज आहेत ते मिळवलेले आहेत, त्याचं विश्लेषण केलेलं आहे. जे काही अवेलेबल साक्षी पुरावे आहेत ते तयार केलेले आहेत. पण अर्थातच या ठिकाणी AIIBचा रिपोर्ट हा महत्त्वाचा आहे. त्याही संदर्भातली माहिती मी घेतली आणि त्या माहितीमध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की जेवढे काही त्या ठिकाणी इक्विपमेंट्स होते, जे डाउनलोड करायचे होते, ते 100% डाउनलोड झालेले आहेत. आणि आता त्याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही. जे रिकन्स्ट्रक्ट करून डाउनलोड करायचं होतं ते पण झालेलं आहे. त्यामुळे ब्लॅक बॉक्स असेल किंवा दुसरा जो काय बॉक्स आहे ते सगळं झालेलं आहे. आणि एक प्रिलिमिनरी रिपोर्ट आपल्यासमोर त्यांनी आणलेला आहे. मी आज केंद्र सरकारशी देखील चर्चा केली आणि केंद्र सरकारला आणि मंत्रालयाला आणि माननीय मंत्री महोदयांना मी विचारलं, साधारण हा सगळा रिपोर्ट किती दिवसात अपेक्षित आहे. त्यांनी मला हे सांगितलं की साधारणपणे जानेवारीपूर्वी हा रिपोर्ट येईल, अंतिम रिपोर्ट जो आहे. आणि हाच रिपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा रिपोर्ट आल्यानंतरच, आणि जसं काल रोहित पवार म्हणाले 3-3, 4-4 वर्ष लागतात, हे खरं आहे. पण या केसमध्ये स्पेशली आपल्या केंद्र सरकारने विनंती केली आहे, कारण परदेशातले नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की राज्य सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि 2 लाख रुपयापर्यंत सर्व कर्ज हे राज्य सरकार आता माफ करणार आहे. आणि आता याच्यासाठीची पहिली यादी ही उद्या जाहीर होणार आहे. शेतकरी मित्रांनो, उद्या अजितदादा पवार यांची जयंती असल्याकारणाने राज्य सरकार म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा मोठा निर्णय घेणार आहेत. उद्या कर्जमाफीची पहिली यादी ही येणार आहे. नेमके या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले आहेत ते तुम्ही अगदी सविस्तरपणे जाणून घेऊ शकता. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले आहेत त्याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ या आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. तो व्हिडिओ बघू शकता आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा, कारण की उद्या कर्जमाफीची पहिली यादी येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपले KK मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.